निलंग्यातल्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा आता आपला प्रचाराचा तसा शेवटचा टप्पा आहे। गेले महिनाभर या शहराच्या विकासाच्या प्रश्नावर या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जी शहराची नागरिकांची सोय झाली पाहिजे होती ती कशी गैरसोयीमुळे बदल झाल्यात आपल्या सगळ्याच्या डोळ्यासमोर आहे। निलंग्याच्या कुठल्याही गल्ली बोळात जर आपण फिरलो तर जी एक अपेक्षा होती नागरिकांच्या मनामध्ये की ज्यांच्या कुणाकडे सत्ता असेल त्यांनी आमची सोय सुविधाचा विचार ज्यादा केला पाहिजे होता, ना काही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचे खिचे भरण्याचा। गेली अनेक वर्ष निलंग्याची धुरा कुणाच्या हातामध्ये कुणाच्या विचाराला चालते आपल्याला माहिती आहे। कुठेतरी आता निलंगेकर जनतेने ठरवलेलं आहे की ह्या वेळेस काँग्रेस पक्ष हा सक्षम पर्याय म्हणून आपल्या समोर उभा आहे। काँग्रेस पक्षाची ताकद आज प्रत्येक गल्ली बोळामध्ये आपल्याला दिसून आहे। काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, काँग्रेसचा हात हा आम आदमी के साथ, प्रत्येक जण जो अडचणीत असेल त्याला धावून जाणारा मदतीला हात हा काँग्रेसचा हात, गोर गरीब कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी लढणारा हात हा काँग्रेसचा हात, छत्रपती शिवरायांच्या विचाराला चालणारा हात हा काँग्रेसचा हात, 18 पगड जातींना बरोबर घेऊन त्यांना न्याय देणाऱ्यांचा हात हा काँग्रेसचा हात। आज जनता म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे की येत्या 20 तारखेला ईव्हीएम मशीनवर काँग्रेसच्या चिन्ह समोरचं बटन दाबून तुमच्या हातातली ताकद आमच्या हातामध्ये द्या। एकदा संधी द्या तुमची सेवा करण्याची। आमच्या नगराध्यक्षांचे उमेदवार, आमच्या नगरसेवकांचे उमेदवार प्रत्येक वॉर्डामध्ये भरघोस मतांनी कसे विजयी होतील ह्याच्या मागे ह्याच्यात भाजपचा हात आहे। तुम्ही लाईटचे कनेक्शन तोडू शकता पण काँग्रेसचा आवाज दाबू शकणार नाही। तुमची सत्ता दिल्ली पासून गल्लीपर्यंत असेल पण आता निलंग्यामध्ये काँग्रेस विजय झाल्याशिवाय थांबणार नाही। येत्या 20 तारखेला निलंगेच्या जनतेला माझी विनंती आहे की एकदा आमच्या सगळ्या नगरसेवकांना, नगराध्यक्षांना आपण संधी द्यावी। ज्या ज्या आपल्या अडचणी असतील हे शहर सुंदर, सुरक्षित, सुसंस्कृत केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आज एवढ्या मोठ्या जनसंख्येला आपण इथं सगळे उपस्थित झालात। प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये जनतेनं आम्हाला आशीर्वाद त्यांच्या हास्य चेहऱ्यामधून दिलेला आहे। फक्त आता कार्यकर्त्यांनी उद्याची किंवा 19ची रात्र वैराची असते, कुणीही गाफील राहू नका। मतदार केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सुरक्षित वातावरण निर्माण करून द्या। मतदान केंद्रावर चांगल्या पद्धतीने मतदान करून घ्या। जनता आपल्या मागे आहे। आई तुळजाभवानीचा, छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या मागे आहे। त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आपल्याला चालायचंय आणि जनतेची सेवा आणि जनतेच्या अडचणी दूर करायच्यासाठी परत एकदा विनंती करतो, येत्या 20 तारखेला पंजा समोरच्या बटनला दाबून आम्हाला आशीर्वाद द्यावं। आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार हमीद शेख यांना, भाईंना विनंती निवडून द्यावं एवढं सांगतो, थांबतो। जय हिंद, जय काँग्रेस, जय शिवराय।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.